मध्ययुगीन संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला तर असं स्पष्ट दिसतं की भक्तिमार्गाच्या प्रसाराबरोबरच मानवतेचा कळवळा, समाज जीवनाविषयीची तळमळ संतांनी मोठ्या आग्रहानं मांडलेली आहे. ज्याची भक्ती करावी तो परमेश्वर केवळ दगडाच्या मूर्तीत, शिल्पांनी नटलेल्या मंदिरात, पवित्र तीर्थक्षेत्रात किंवा डोंगर, पहाड आणि अवघड अशा गिरीगुंफात नसून तो प्रत्येकाच्या हृदयात आहे. अशी अनेक संतवचनं प्रसिद्ध आहेत. संतांनी अशी मानवसेवेची, समाजसेवेची दिव्य प्रेरणा दिली आणि त्या दिव्य प्रेरणेचं अगदी अलीकडचं मूर्त स्वरूप म्हणजे श्री संत गाडगेबाबा. गाडगेबाबांचं चरित्र एक अतिशय साध्या, सोप्या, सरळ आणि तरीही रसाळ भाषेत लिहिलेला उघडा असा ग्रंथ आहे. तिथे चमत्कार असा काहीच नाही, परंतु सबंध चरित्रच एक चमत्कार म्हणावा इतकं ते अद्भुत आहे. बाबांचा जन्म विदर्भात अमरावती जिल्ह्यातल्या शेडगाव या छोट्याशा खेड्यात झाला. वडिलांचं नाव झिंगरोजी आणि आईचं नाव सखू होतं. झिंगरोजी जातीनं आणि व्यवसायानंही परीठ होते. वडिलांचा जातीप्रमाणे कपडे धुणं हा व्यवसाय असला तरी वडिलापासून त्यांची चांगली शेतजमीन असल्यामुळे त्यांचा मुख्य व्यवसाय शेती हाच होता. शेतीमागे येणारी सुबत्ता आणि सुबत्तेच्या पाठोपाठ येणाऱ्या दारूसारख्या व्यसनानं झिंगरोजीला माणसातनं उठवलं. व्यसनापायी घरदार, शेतपोत सर्वच सावकाराकडे जाऊन रस्त्यावर उभं राहण्याची वेळ आली. झिंगरोजी या परिस्थितीतून खचतच गेले आणि आपल्या एकुलत्या एक पोराला आणि बायकोला वाऱ्यावर सोडून देवाघरी निघून गेले. मरण्याआधी त्यांना खूप पश्चाताप झाला, पण त्याचा काही उपयोग नव्हता. आपल्या डेबू बाळाला व्यसनाच्या जाळ्यात अडकून देऊ नकोस असं सखूबाईला निर्वाणीचं सांगून झिंगरोजींनी डोळे मिटले. सखूबाईचा धाकटा भाऊ त्या दोघांना आपल्या घरी घेऊन गेला. तोवर सखूबाईचे आईबापही हयात होते. भावाचं घरही शेती व्यवसायातलंच असून बऱ्यापैकी खाऊन पिऊन सुखी होतं. डेबूजी फार मोठा नाही तरी समजूतदार झालेला होता. सखूबाई स्वाभिमानी आणि बाणेदार होती. भावाच्या घरातच ती कष्ट करू लागली. मुलालाही तिने तेच वळण लावलं आणि थोडा जाणता झाल्यावर भावाला सांगून शेतीची गुरं वासरत बरोबर देऊन तिने त्याला रानात पाठवायला सुरुवात केली. डेबूजीला देवानं जणू शाळाच उघडून दिली. ती अनुभवांची, व्यवहारांची आणि श्रमिकांची शाळा होती. देबू म्हणजे एकुलते एक मूल असून कौतुकाला पारखं झालेलं. त्याची शाळा सुरू झाली तीच मुळी व्यसनानं घेतलेल्या बापाचा बळी पाहत. तोच त्याचा पहिला पाठ. मामा घरचं अनाथासारखं केविलवाणं जिणं हा दुसरा पाठ. आणि आता सज्ञान झाल्यामुळे जाणीवपूर्वक नजरेस पडत असलेली समाजस्थिती हा सर्वात महत्त्वाचा पाठ होता. वडिलांचा व्यसनानं घात केला तरी त्यांचं कर्तृत्व आणि सखूमाईच्या रूपानं कठोर अशी कर्तव्यनिष्ठा डेबूजीमध्ये उतरलेली होती. अंगावर पडली तेव्हा मामाची सर्वच शेतीची जबाबदारी त्यानं फारच व्यवस्थितपणे सांभाळली. मन लावून सर्व व्यवहार पार पाडावा आणि त्याचं साजरं फळ पदरात पडतं आहे ही ईश्वराची कृपा समजून दुसरं कर्तव्य म्हणून त्याचं भजन करावं एवढं डेबूजीला समजलं. पण डेबूजी काही फक्त दिल्या शिदोरीचाच नव्हता. आपलं कर्तव्य नेमस्तपणे पार पाडत असताना येणाऱ्या अडचणीही तो पाहत होता. चांगले सधन शेतकरीही कुठल्या ना कुठल्या निमित्तानं सावकारी पाशात अडकलेले असत आणि धूर्त सावकार त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांचं पद्धतशीर शोषण करीत असे. श्रम करून घाम गाळून मिळवलेला पैसा व्यसनात खर्च होऊन सर्वच घर बर्बाद होई. अज्ञान आणि अंधश्रद्धांनी तर समाजाची मोठीच हानी केलेली होती. दारिद्र्य 100% ठाण मांडून बसलेलं, त्यामुळे लग्न, बारसं, बारावं अशी निमित्त साधून रूढी आणि चालीरीतीच्या नावाखाली लोक एकमेकांचंच शोषण करत होते. क्षुद्र दैवतांचा बडिवार माजल्यामुळे जादूटोणे, करणी, चेटूक करणाऱ्या अमंगळ चारित्र्याच्या भोंदू भक्तांचं उधाण आलेलं होतं.
त्यातच आणखीन एक पिढा म्हणजे शिवाशिव. समाज नष्ट करणारी ही कीड कुठल्या मुहूर्तावर आली कोण जाणे, पण शरीरातल्या अवघड रोगाप्रमाणे तिने समाजात ठाण मांडलेलं होतं. डेबूजीला हे सर्व दिसत होतं आणि हे सर्व जाणवतही होतं. डेबूजी म्हणजे उंचापुरा माणूस, गौरवर्ण शरीर, अंगात ताकद, तसंच कर्तृत्व, चेहऱ्यावर काहीसा उग्र भाव. आपल्या क्रोधाचा हिसका त्याने मामाला फसवणाऱ्या सावकारालाही दाखवलेला होता. पण बळ आणि राग हा काही प्रत्येक समस्येवरचा तोडगा नव्हे. डेबूजीला भजनाचा नाद लागला. आवाजही बऱ्यापैकी गोड होता. ठिकठिकाणी या भजन मंडळाला आमंत्रण असे. त्यानिमित्तानं डेबूजीला संतांच्या वचनांची संगत लाभली. संतांची मार्मिक उत्तरं त्याच्या डोक्यात उतरू लागली. आपल्याला ज्या गोष्टीची खंत आहे तिनं ज्ञानोबाही व्यथित झालेले होते, तुकोबाही खंतावत होते. म्हणून मग डेबूजीला आपले समान धर्मा भेटल्यासारखे झालं. तो संत वचनांचा अधिक विचार करू लागला. निरनिराळे अभंग पाठ करू लागला. संतांच्या या जवळकीनं एकच झालं, ते म्हणजे स्वतःपुरत्या संसार व्यवहाराचं त्याचं ममत्व हळूहळू नाहीसं झालं. वस्तुतः आडबाजूच्या या खेड्यातून त्या खेड्यात आलेला मागास जमातीतला हा पोर, त्याची पाटी पेन्सिलीची गाठ अशी ती कधी पडलीच नाही. आधीच्या कित्येक पिढ्यांचंही तर या शिक्षणापासून काही नडलेलं नव्हतं. मग याचंच काय नडणार होतं? त्यातून लहानपणीच बापा वेगळा झालेला. पण इतकं असलं तरी बुद्धी कुशाग्र होती. धारणा तर अशी तरतरीत की एकदा ऐकलेलं पाठ व्हावं. एकदा मुखोद्गत झाल्यानंतर अर्थ थोडाच दूर उभा राहणार आहे. तरी तोपर्यंत आपला सर्व कारभार सांभाळणाऱ्या या भाच्याचं मामानं लगीनही लावून दिलेलं होतं. इतकंच नव्हे तर डेबूजी 2 मुलींचा बा देखील झालेला होता. त्याला आता कशालाच काही कमी नव्हतं. शेतीचं सारं कसब आत्मसात झालेलं होतं. घरातलं परावलंबी पण संपलेलं होतं. गावात वजन वाढत होतं. बरोबरीच्या लोकात मैत्रीची भावना वाढत होती. चोर चिलटांना आणि सावकारांना धाक वाटत होता. आईच्या मेहनतीचं चीज झालेलं होतं. एकुलतं एक केविलवाणं मूल पोटाशी धरून ती भावाच्या दारात आलेली होती आणि आता तेच नावारूपाला येत होतं. पण डेबूजी तेवढा स्वस्थ नव्हता. त्याच्या मनाची भारी घालमेल चाललेली होती. देवानंच देताना सारं काही दिलं. ही पृथ्वी, हे पर्वत, ह्या नद्या, ही काळी अभिन्न जमीन, नेमेची येणारा पाऊस, भरघोस येणारी पिकं, हे सारं त्या देवानं दिलंय. त्याच्या राज्यात उणं कशालाच नाही. पण मग माणूस असा आत्मघातकी का होतो? शिवाशिवीचा खेळ का खेळतो? मुक्या प्राण्यांची हत्या का करतो? एकाच्या घरादाराचं वाटोळ झालेलं पाहत असतानाही तो स्वतःला त्या व्यवसायापासून थांबवू का शकत नाही? गंड्या दोऱ्यांच्या आणि भोंदू भक्तांच्या नादी का लागतो? यासाठी काय करावं? आपण काही करू शकतो का? पूर्वीच्या संतांनी पुष्कळ सांगून पाहिलं, पण यानं आजवर त्याला दाद दिली नाही. आपल्यासारख्या दुर्बळाला काही करता येईल का? या अशा विचारानं डेबूजीचं चित्त संसारावरून उडालं. वडिलांचा व्यसनानं झालेला मृत्यू आणि कर्जाच्या धसक्यानं ओढवलेलं मामाचं मरण तो विसरू शकत नव्हता. मनाच्या अशा अवस्थेत असताना त्याला एक व्यक्ती भेटली. ती व्यक्ती कोण होती हे त्याच्या चरित्रात अखेरपर्यंत अज्ञातच राहिलेलं आहे. परंतु अंधार असलेल्या घराला अचानक उजेड भेटावा तसा तो महापुरुष डेबूजीला भेटला. मस्तकावर हात ठेवून त्यानं अनुग्रह केला आणि डेबूजीनं त्याचं शिष्यत्व स्वीकारलं असंही काही झालेलं नाहीये. केवळ काही क्षणांच्या त्याच्या सहवासानं डेबूजींचं आयुष्यच पालटून गेलं. डेबूजीला अशी अकस्मात प्रेरणा मिळाली, ती संसार त्यागाची, माझं म्हणून जे जे काही आहे त्याचा निरोप घेण्याची, अवघे विश्व आपलं घर मानण्याची. भगवान बुद्धासारखे सगळे मायापाश तोडून डेबूजीनं घर सोडलं. अंगावरचे चांगले कपडे काढून ठेवले, जुनेरी फाटकी वस्त्र घातली. अंगणात पाखरांना पाणी पिण्यासाठी एक फुटकं खापर ठेवलेलं होतं, तेच हातात उचलून घेतलं आणि हा साधक
घराबाहेर, गावाबाहेर पडला. स्वतःतलं सगळं कर्तृत्व हरवून टाकलं. गाव कोणता, घर कोणतं हेही डोक्यातनं काढून टाकलं. कुळ गोत्राला तिलांजली दिली, स्वतःची ओळखही टाकून दिली. सतत आपलं चालत राहावं, भूक लागेल त्यावेळी जिथं असेल त्या घरात भाकरी मागावी, मिळाली तर तिथल्या तिथं उभ्या उभ्याच खाऊन टाकावी, खापरात पाणी प्यावं, रात्र झाली की दूर रानात कुठल्या तरी झाडाखाली जाऊन पडावं. दुसऱ्या दिवशी नवीन गावं, नवीन निरीक्षणं, पण चालण्यात मात्र खंड पडू देऊ नये. ओळख देख सांगू नये, अमंगळ वेशानं फिरत असावं. समाजातल्या सर्वात खालच्या थरातल्या माणसांना कसं जगावं लागतं याचा क्लेशकारक भोग अनुभवावा. कुणाची लाकडं फोडून द्यावीत, कोणाच्या शेतात मजूर म्हणून राबावं, कुणाच्या घरी शेणगोठा करावा, कुंभाराला माती तुडवून द्यावी, लोहाराचे घण मारावेत, भाता चालवावा, अपरंपार कष्ट हीच साधना. नव्या गावात शिरावं, प्रथम देऊळ बघावं, कुठून तरी खराटा मिळवून मग ते आधी झाडावं, मग गावातले रस्ते उकिरडे मजुरी करून मोबदला मात्र घेऊ नये. भाकर मिळाली तर ती मात्र फुटक्या खापरातल्या पाण्यासंगे खावी. रात्री देवळात भजन करावं आणि दूर गावाबाहेर जाऊन झाडाखाली झोपावं. कोणी ओळखीचा हट्टच धरून बसला तर कधी सांगावं की आपण भिकारी आहोत. कधी मांग तर कधी महार, कधी रेल्वेच्या गाडीतून प्रवास, तसाच तिकिटाशिवाय. पकडलं गेलं तर मास्तर सांगेल ते काम करायचं. प्लॅटफॉर्म झाडायचे तर कधी संडास साफ करायचे. मामाच्या गावाजवळच ऋणमोचन नावाचं एक तीर्थक्षेत्र होतं. पौष महिन्यात दर साल तिथं यात्रा भरे. डेबोजीची या ऋणमोचनावर फार श्रद्धा. एरवीही तो या यात्रेला जाईच, पण आता तर मुक्त संचाराचं व्रत घेतलेलं. या ऋणमोचनाच्या मंदिरापडून जाणारी पूर्णा नदी ही सर्वच यात्रेकरूंची एक अवघड समस्या होती. तिच्या पात्रात ठाव घेऊन घाट बांधणं हा एक पर्याय होता. डेबूजी एक साल त्या कामाला भिडले. अतिशय जिकिरीचं आणि कष्टाचं काम. निसर्ग देवतेशी सामनाच जणू तो. पण हा कर्मवीर काही हटेना. मातीच्या ओल्या दरडीला पायऱ्या खोदणं आणि त्यावर माती टाकणं असं सतत 4 दिवस चालू होतं. मग लोकांच्याही मनात देव जागा झाला. त्यांनाही पटलं की सबंध यात्रेचा परिसर रोजच्या रोज झाडून काढणारा हा कोणी वेडा नाही किंवा भिकारीही नाही, तर याला या समाजाची कळकळ आहे. हळूहळू अशी माणसं डेबूजीभोवती जमा होऊ लागली. लोकांना योग्य रीतीने कामाला लावण्याचं कसब, भरभर पण व्यवस्थित काम करून घेण्याची किमया त्याच्याकडे जन्मजातच होती. संध्याकाळी रात्री या सर्व श्रमिकांना घेऊन डेबूजी भजन करत. अशाच एका भजनातून डेबूजी महाराजांचं कीर्तन चालू झालं. तोवर फक्कड फटिंग म्हणून जगत असलेल्या डेबूजीला लोक आता बाबा म्हणून नावाजू लागले. बाबांनी कीर्तनं चालू केली तरी बुवा आणि महाराज अशी खोटी उपाधी आपल्या मागे लावू दिली नाही. कीर्तन हा त्यांना व्यवसाय म्हणून करायचंच नव्हतं. त्यांना कीर्तन हे प्रभावी साधन वाटत होतं. शब्दांचे आणि उपदेशाचे ढीग काही कमी पडत नव्हते. व्यावसायिक कीर्तनाचे सप्ते आणि चातुर्मास कीर्तन करून आपली उपजीविका करणारे अनेक जण होते. पण बाबांना असलं परोपदेश पांडित्य अपेक्षितच नव्हतं. आयुष्यभर नुसतं बोलतच राहावं हे तर त्यांच्या प्रवृत्तीला मंजूर होण्यासारखंच नव्हतं. समाजाच्या अवनीतीची कारणं त्यांनी शोधून काढलेली होती. त्यासाठी समाज जागृती हा एकमेव उपाय होता. लोकांना जागृत करण्यासाठी लागणारे परिणामकारक शब्द, अचूक युक्तिवाद आणि त्यामागे असलेली संत वचनं बाबांजवळ होती. इतकंच नाही तर जागृत होणं म्हणजे नेमकं काय करणं हेही त्यांना नक्की माहिती होतं. आणखीनही एक महत्त्वाची गोष्ट त्यांच्याजवळ होती. ती म्हणजे आपण अंगीकारलेल्या जगावेगळ्या कामावर अढळ श्रद्धा आणि प्रचंड असा आत्मविश्वास. या आत्मविश्वासाच्या जोरावर समाजाच्या दुष्ट चालीरीतींवर त्यांनी हल्ले चढवावेत, त्यांचे कबुली जबाब मागावेत आणि त्यांच्या विद्रुपतेचं विदारक दर्शन घडवणारा आरसाच त्यांच्यापुढे धरून विचारावं, हेच ना तुम्ही की दुसरं कोण? भाषेला ओबडधोबड पण वऱ्हाडी भाषेचा भाबडा थाट.
मध्येच गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा या भजनाची साथ आणि रात्री 2-2 वाजेपर्यंत कीर्तन चाले. बाबा बोलत, जमलेला श्रोताही त्यांच्याशी बोले. भजन म्हणे, हात वर करून टाळ्या वाजवी. बाबांचं कीर्तन म्हणजे तेल तिखटाची झणझणीत मेजवानी असे. श्रोत्यांना ते विचारत, बामन कोणे केले? श्रोते उत्तर देत, देवानं केले. म्हार मांग मराठे धोबी चांबार हे कोणे केले? देवानंच केले. आईच्या पोटातून यायच्या वाट्या वेगवेगळ्या असतात काय? नाही ना. मग ही शिवाशिव कुठून येते म्हणावं? भटजीबुवा सवळं नेसते आणि शिवाशिव विटाळ होईल म्हणून वाटेनं कोंबड्यासारखं नाचत चालते. बाबा तसं नाचूनही दाखवत. श्रोत्यात हसण्याचा गदारोळ होई. ते मध्येच थांबून म्हणत, बामनालाही हसता. तू बी का करता रे? कोणी महार तुमच्या भाकरीले शिवला की त्याचा पाय तोड्याले निघता. काहून बुवा? महार बी मांगा धेंडावर डोळे काढता. इतका दंभ कशाच्या जोरावर? तुमची घरं पहा, जशी मसणवटच. तुमची अंगणं पहा, जशी तिथं आत्ताच भूतं नाचून गेली. तुमचे कपडे पहा, जसे चिंधी देव आहेत. तुमच्या बायकांचे अवतार पहा, जशा जखिणी आहेत. तुमची पोरं पहा, जशी दुष्काळातून उठली आहेत. आणि मग पहा बरं वाण्या बामनाची घरं. वऱ्हाड, खानदेश, मध्य प्रदेशच्या सीमा भागापासून सोलापूर हैदराबादपर्यंत बाबांच्या कीर्तनांनी मोहिनी घातली. त्यांचा नुसता वेशच नव्हे तर त्यांचा निस्पृह जीवनप्रवास हा एक कौतुकाचा आणि आदराचा विषय झाला. कीर्तन किंवा कुठल्याही निमित्तानं एकत्र आलेल्या माणसांकडून बाबांनी ऋणमोचनाला पूर्णेकाठी पक्के घाट बांधून टाकले. जी गोष्ट कुठल्याही श्रीमंताच्या मनातही येणं अवघड होती ती बाबांसारख्या अक्षरशः भणंग भिकाऱ्यानं करून दाखवून आपल्या अफाट अशा आत्मसामर्थ्याचं आणि लोकसंग्रहाचं दर्शन घडवलेलं होतं. संन्याशाच्या संसाराचा जोग घेतलेलाच होता. आज इथं तर उद्या तिथं असं चाललेलंच होतं. एक दिवस गाठलं पंढरपूर, महाराष्ट्राच्या कुलदेवतेच्या या नगरीत. आजवर काही घडलं असेल तर भाविकांच्या श्रद्धेची अवहेलना. लाखो यात्रेकरू दरवर्षी जमा होणार. त्यांच्यासाठी कर गोळा करूनही पुरेशी व्यवस्था पंढरपूर कधीच करू शकलं नाही. उच्चवर्णीयांनी बडवे वगैरे लोकांचं आश्रित व्हायचं. त्याच्यानंतरच्यानी मठ आखाड्यातून आपली व्यवस्था लावायची. बाकीच्यांनी चंद्रभागेच्या वाळवंटातच आसरा घ्यायचा. सर्व गाव गलिच्छ करायचं आणि परतताना गाठी पुण्याऐवजी पोटी जीवघेणे रोग घेऊन परत जायचं. असंच चाललेलं होतं. मग त्यात अस्पृश्य माळकऱ्यांना विचारतो कोण? त्यांना जवळ घेईल, विचारपूस करील ही शक्यता तर दूरच. पण निदान कुठंतरी उभं राहून कळसाचं तरी दर्शन घडेल असं काहीतरी व्हायला हवं होतं. मुखानं संतांची करुणावचनं बोलून तर सर्वच जण विठ्ठलाभोवती भजनाची धुवाळी उभे करत होते. पण लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची दाटी ती मात्र फक्त बाबांजवळच होती. कारण खऱ्या अर्थानं ते फार मोठा प्रपंच करू म्हणत होते. समाजात सर्वत्र त्यांचे सखे सोयरे होते. बाबांनी अस्पृश्यांसाठी एक धर्मशाळा पंढरपूरला बांधायचा संकल्प सोडला. त्या संकल्पाला जणू विठ्ठलाचीच मंजुरी मिळाली. धनाचा ओघ वळला आणि अल्पावधीतच एक विशाल वास्तू चोखामेळा धर्मशाळा या नावानं दिमाखात उभी राहिली. अशाच प्रकारे नाशिक, पुणे, देहू, आळंदी, महाबळेश्वर, मुंबई अशा सर्व ठिकाणी बाबांच्या धर्मशाळा उभ्या राहिल्या. ज्यानं लौकिकाला पारखं होणारा एक मार्ग पत्करला. त्याच्या व्यक्तिमत्वाचं हे विशाल ऐश्वर्य पाहून अक्षरशः चकित व्हायला होतं. पुढं उत्तर आयुष्यात या साऱ्याचा ट्रस्ट करण्यासाठी बाबा जेव्हा डॉक्टर आंबेडकरांकडे गेले तेव्हा त्या काळी त्या सर्व वास्तूंची किंमत त्यांनी ₹अर्धा कोटी रुपये सांगितलेली होती. यावरून त्यांच्या प्रचंड कार्याची कल्पना येते. या सर्वांचा ट्रस्ट करतानाही त्यावर स्वतः गाडगेबाबा किंवा त्यांचा वारस किंवा नात्या गोत्याचा कोणी माणूस याचा मुळीच हक्क नाही असं कलम बाबांनी जोडलं.
या सर्व निर्मितीत मजुराच्या कामापासून ते इंजिनियरच्या कामापर्यंत सारं काही बाबांनी केलं. बाबांच्या अफाट लोकप्रियतेच्या काळातही बाबांबरोबर ठिकठिकाणी झोपडी बांधून पाठलाग करणाऱ्या पत्नीला म्हणजे कुंताबाईंना आणि त्यांच्या मुलींना या कामावर मोलमजुरी करूनच जगावं लागे. कोणीही त्यांना मान सन्मान देऊन फुकट काही देऊ नये आणि त्यांनीही ते घेऊ नये अशी बाबांची सक्त ताकीद असे. बाबांनी एवढं गोरगरिबांना अन्न संतर्पण कोणीही कदाचित केलं असेल, पण त्या अन्नछत्रात किंवा भंडाऱ्यात यांचं स्वतःचं खास असं काहीच नसे आणि त्यांच्या कुटुंबियांचंही काही नसे. कोणाही समोर उभं राहायचं आणि भाकरी मागून खायची. तळहातावरच त्या अन्नब्रह्माची पूजा करायची आणि वर एक गाडगं पाणी पिऊन ढेकर द्यायचा. लोक श्रद्धेपोटी तऱ्हेची पक्वान्न बाबांपुढे आणायचे, पण केवळ स्पर्श करून ते सर्व गोरगरिबांना वाटून टाकायचं. अशी धाराव्रत बाबांनी जन्मभर निभावलं. या तपातूनच त्यांचे शब्द तापून प्रत्ययकारी बनलेले होते. स्वतःचं सारं आयुष्य त्यांनी तृणवत मानलं आणि आई सकट सर्व कुटुंबालाही त्यांनी हेतुतः त्याच निस्पृहतेच्या आगीत होरपळायला लावलं. मरतेवेळी आईनं भेटीचा ध्यास घेतला तेव्हा दूर प्रदेशात आपल्याच कामाशी इमान राखणाऱ्या बाबांनी निरोप पाठवला की आत्ता तर 2 महिन्यापूर्वी भेट घडली होती आणि अखेरच्या क्षणी मुलातून लक्ष काढून घे आणि देवालाच मनोभावे याद कर. एकुलता एक मुलगा दूर वसतिगृहात शिक्षणासाठी ठेवलेला कुत्र चावल्याचा निमित्त होऊन ऐन विशीतच मरण पावला. त्याच्या मृत्यूची बातमी आली तेव्हा बाबा कीर्तनाच्या दौऱ्यावर होते. त्यांना सांगण्याचं धाडसही कोणाला करवेना, पण बाबा गंगेचा प्रवाह झेलण्यासाठी जटा पिंजारून उभे राहणाऱ्या महादेवाप्रमाणेच अविचल राहिले. म्हणाले, असे गेले कोट्यानुकोटी काय रडू एकासाठी. असं कल्पनेच्या झेपेतही न येणारं अलिप्तपण बाबांच्या ठिकाणी धगधगत होतं. थोरल्या लेकीनं आपल्या संसारासाठी बाबांच्या नीती नियमांचं जरासं उल्लंघन केलं तरी बाबांनी तिच्याशी नात्या गोत्याचा संबंध तोडला असल्याचं तिला कळवून टाकलं आणि इतर विश्वस्तांनाही तशी सूचना दिली. आपला सुखदुःखाचा संसार सोडून सर्व लोकांच्या सुखदुःखांचा त्याने विचार केला. याप्रमाणे हेतू एकच होता, त्यांची दुर्दशा सरावी, त्यांचं अज्ञान संपावं, त्यांचं धार्मिक, आर्थिक आणि सामाजिक शोषण थांबावं, त्यांच्या मनात सत्प्रवृत्तीचा देव जागा व्हावा. बाबांनी सर्व जन्म या कारणी लावला. तुकाराम बुवा म्हणाले होते, बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग आडरानी भरले जग. बाबांनी यात फक्त एक सुधारणा केली की पूर्वी ऋषी बोलले असतील ते समजले नसेल, पण संत तर आपल्याला समजेल असंच बोलले. ते तरी साच भावे वर्तुया म्हणून त्यांनी अज्ञानाच्या आड्राणात गेलेल्या जनांचे मार्ग साफ केले. जन्मभर झाडू हाताशी ठेला, निराळा मठ स्थापन केला नाही. जनांचं जागरण जनांमधला एक बनूनच केलं. पूर्व परंपरेची नाळ तोडली नाही, लोक रूढीवर प्रहार केले, पण मूळ श्रद्धांशी नातं तोडून टाकण्याचा सुधारकी आतताईपणा कधी केला नाही. पूर्वीचे संत पुष्कळ बोलले, पण सुधारणेच्या निकषावर त्यांचं आयुष्य उतरू शकलं नाही. अशा आक्षेपाला या संतानं आपल्या परीनं संत आणि सुधारक याचा संयुक्त आदर्श उभा करीत फार समर्पक असं उत्तर दिलेलं आहे. असे हे गाडगे बाबा 20 डिसेंबर 1956 मार्गशीर्ष वद्य चतुर्थीला वयाच्या 80व्या वर्षी वैकुंठवासी झाले. जाण्याच्या आधी आपल्या माणसांना त्यांनी अखेरचं सांगितलं आणि तेही असंच की त्यांच्या लोकविलक्षण स्वभावासारखं. ते म्हणाले, हा देह पडेल तेथे पडू द्या, तारा करून कोणाला जमा करू नका. म्युन्सिपाल्टीचे लोक उचलून नेतील आणि करतील जाळपोळ. माझी समाधी वगैरे काही बांधू नका, पण तुम्ही सारे हदरू नका. घेतलं काम टाकू नका, आपापलं काम जीव लावून करत राहा.